मित्रांनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो विक्रांत आहे, गजा विक्रांतला फोन करतो आणि म्हणतो, की "अहो विक्रांत भाऊ तुम्हाला माहिती आहे का काय झालं इकडे विक्रांत सर?" तर आता विक्रांत म्हणतो, की "काय झालंय गजा?" गजा म्हणतो, "अहो इथे खूप तमाशा करतायत ही लोकं. अहो हे कामगार म्हणतायत, की इंदिरा सरांना असं काम करायला लावल्यावरती आम्ही कामालाच जाणार नाही." तर आता विक्रांत म्हणतो, की "तू काळजी करू नको गजा. मी ह्या लोकांचा आहे ना काहीतरी बंदोबस्त करतो." असं गजाला तो म्हणतो. तर आता इकडं जी राणी त्या आहेत. आता राणी ते असतात, ते असतात. तेवढ्यात आता इकडे जो इंद्र आहे, आता सगळेजण कामगार तिथे इंद्राची वाट बघत असतात. कारण की आता सगळ्यांना संगच कामावरती जायचं असतं. त्यामुळे तेवढ्यात इंद्र आता तिथे येतो आणि जो इंद्र आहे तो तिथे येतो आणि आल्यावरती आता तो राणीनं जो ड्रेस दिलेला असतो, तो ड्रेस घालून येतो. तिथे आल्यावरती सगळेजण इंद्राकडे बघत राहतात. सगळ्यांना खूपच आनंद होतो. आणि आता मालती जी असते तिला खूप राग येतो. मालती म्हणते, "घातला त्या घाणेरड्या मुलीचा ड्रेस. ह्या इंद्राला कामगार म्हणून जायला कसं काय आवडतंय ना, काय माहिती?" असं मालती म्हणत असते. आणि आता इकडं जो इंद्र आहे तो म्हणत असतो, की चला आहात ना सगळे तयार? तर ते म्हणतात की हो. आणि आता आबा पण आता इंद्राला शुभेच्छा देतात. आणि इंद्राला शुभेच्छा दिल्यावर राणी म्हणत असते, "आबा तुम्हाला आठवतं का हा ड्रेस तुम्ही मला दिला होता, आज तोच इंद्र सरांनी घातलाय." तर आबा म्हणतात, "हो राणी मला आठवतंय ना." असं म्हणतात. आणि आता जी राणी आहे ती आरतीचं ताट करून आणते, इंद्राला ओवाळते वगैरे. आणि मालतीला म्हणतात, "मालती तुम्ही पण ओवाळा ना आता इंद्राला." तर आता मालती म्हणते, की "मी नाही ओवाळणार. माझ्या मुलाला कामगार बनवून ठेवलं आणि त्याची आरती ओवाळू का? कामगार म्हणून कामाला चाललंय त्यामुळं मी नाही ओवाळणार त्याला." असं म्हणते. आणि आता इंद्र फॅक्टरीत यायला निघतो. आणि फॅक्टरीत आल्यावरती विक्रांत या सगळ्यांना कामगारांना थांबवतो आणि म्हणतो, की "बघा आजपासून एक नियम." तिथे पाटी लावलेली असते आणि म्हणते, की तो नियम वाचा. "आजपासून आतमध्ये कुणीही चपला घालून जाणार नाही. बिना चपल्याचं काम करायचं सगळ्यांनी." असं म्हणतात. आणि आता उन्हातान्हात इंद्राला तिथे खोके व्हायला लावतात बिना चपलाचे. तर इंद्राला खूप चटके बसतात. इंद्र खाली पडायला लागतो. तेवढ्यात राणी येते, इंद्राला सावरते, त्याचा हात पकडते. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.